तिचं असं म्हणणं आहे की अंशुमन बोलत असताना तिच्या खूप जवळ येतो आणि समोर मला असं वाटतं की मुलींना पुरुषांचे इंटेन्शन्स कळत असतात. बरोबर आहे तुझं, पण तरी अंशुमन असं करेल असं नाही वाटत मला. अरे पण ती का खोटं बोलेल माझ्याशी समोर? असेल काहीतरी वेगळा इंटरेस्ट. आणि माझा ना आजकाल माणसांवरचा विश्वासच उडायला लागलाय. वरवर साधी दिसणारी माणसं आपल्याला कशा पद्धतीने फसवतात हे आपण चांगलंच पाहिलं. मान्य आहे, पण ती मुलगी असं का करत असेल आणि का करेल? म्हणजे ती शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे, तिला इथे नाही तर इतर कुठल्याही ठिकाणी तसा जॉब मिळाला असता चांगला ना. आणि काय स्वार्थ काय असेल तिचा हे करण्यामागे? काहीच नाही. आणि बाय द वे तक्रार तिने स्वतःहून नाही केलेली, मी तिला खोदून खोदून विचारलं म्हणून तिने मला हे सगळं सांगितलं. आणि आणखी एक, अंशुमन काहीही कारण नसताना तिला एक्स्ट्राचं काम देऊन ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबायला सांगतोय. आणि समोर मी हे क्रॉस चेक केलं, हे खरं आहे. नाही नाही आनंद, नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल. अंशुमन असं नाही करू शकत. कदाचित तिने अंशुमनचं वागणं, अंशुमनचं बोलणं चुकीच्या पद्धतीने घेतलं असेल. अरे अंशुला 2 महिने आहेत, सख्या. तो कुठल्याही मुलीशी असं वागूच शकत नाही. हा काहीतरी गैरसमज झालेला आहे. या गुड मॉर्निंग दादा. दादा ह्या पेपर्सवर तुझ्या साईन हव्या होत्या. पेपर्स सगळं नंतर बघ. तू श्वेताला त्रास देतोस काय? म्हणजे तिला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबवतोस, तिला अनइझी होईल अशा प्रकारे एक वातावरण निर्माण करतोस, तिच्याशी वागतोस. असं तुला कोणी सांगितलं? आनंद दादा, तू तू असं का सांगितलं समर दादाला? म्हणजे अंशुमन तू? नाही दादा, म्हणजे आनंद दादाने डायरेक्टली मला विचारायचं होतं ना. मी सगळं सांगितलं असतं तुला दादा, A to Z. अंशु, प्रश्न मी विचारला त्यामुळे मला उत्तर दे. मला तर नीट सांग, हे सगळं काय चाललंय? दादा मला पण कळत नाहीये नक्की हे काय चाललंय, पण हे का चाललंय हे कळतंय मला. म्हणजे दादा आता तुला तर माहितीच आहे की श्वेता माझ्या टीममध्ये काम करते. साधारण 2 महिन्यांपूर्वी ती नीट काम करत नाही म्हणून मी तिला झापलं होतं. उशिरा यायची, कामावर फोकस नसायचा, चुका करायची, रोज त्यावरून काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचे. म्हणून मी तिला झापलं होतं, सगळ्या स्टाफ समोर बोलायचो. मला वाटतं त्याचाच डूक धरून तिने आनंद दादाला हे असलं माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. पण दादा तूच सांग, माझं काही चुकलं का? स्टाफ जर सिरियसली काम करत नसेल, डेडलाईन पाळत नसेल तर बोलायलाच हवं ना. म्हणजे हे चुकीचं आहे. आणि हा पर्सनल अटॅक झाला दादा. मी जे केलं ते कंपनीसाठी केलं, पर्सनल काहीच नव्हतं त्यात.